कथा विश्व चॅनलवर आज आपण ऐकणार आहोत शेवटी ती आलीच ही एक सुंदर कथा ऑडिओ स्वरूपात. आज मी घरी एकटेच होते. हे पण कामानिमित्त कालच बाहेर गावी गेले होते. मुलाची टुर्नामेंट असल्याने तोही त्याच्या टीमसोबत 8 दिवसांच्या टूरवर गेला होता. मी मात्र माझा मी टाईम आनंदाने घालवेल असा विचार करून घरीच थांबले होते. मागच्या आठवड्यात कपाट आवरताना बऱ्याच काही साड्या, ड्रेसेस, न वापरलेले कपडे बाजूला काढून ठेवले होते. ऑफिसच्या पिऊनला त्याच्या बायकोसाठी विचारले. तो विचारून सांगतो म्हणाला होता. मी घरी आले तेव्हा त्याचा फोन आला की त्याची बायको येईल कपडे घेण्यासाठी, म्हणून मी आनंदाने तिला मुलाबाळांसह जेवायला ये असे सांगितले. दुसऱ्या दिवशी सुट्टी होती आणि घरी कोणी नव्हते. मी तिच्यासाठी नवीन साडी चोळी, मुलांसाठी खाऊ आणि पुस्तकं घेऊन आले. माझ्या जुन्या कपड्यांची पिशवीही वेगळी ठेवून दिली. मग छान स्वयंपाक केला. तिची वाट बघत बसले. बसल्या बसल्या माझा डोळा लागला. कसल्याशा आवाजाने जाग आली. रात्र होत आली होती. बराच वेळ झाला होता. ती आलीच नाही म्हणून मी पिऊनला फोन लावला, पण फोन लागतच नव्हता. सतत बिझी किंवा नॉट रिचेबल येत होता. मग विचार केला की उद्या ऑफिसला जाताना हा सगळा स्वयंपाक डब्यात घेऊन जाईल आणि कपड्यांची पिशवी देऊन देईल. मग सगळं आवरून मी झोपले. सकाळी अंगात कणकण वाटत होती. पायात त्राणच नव्हता. मग ऑफिसमध्ये फोन करून सिक लीव घेतली. आज 4 दिवस झाले मी घरीच होते, पण आज करमतच नव्हते. सतत कसली तरी हुरहुर दाटून येत होती. तरीही मरगळ झटकून मी उठून बसले. जरा घर आवरले. मग कडक कॉफी करून घेतली. पाऊस येईल असं वाटत होतं. बाहेर कॉफीचा मग घेऊन बाल्कनीमध्ये झुल्यावर बसले. 2 घोट घेतले. जरा डोळे लावले. शांत वाटत होतं, पण काहीतरी चुकल्यासारखं वाटत होतं. अचानक काहीतरी घाणेरडा दर्प आला. सुसाट वारा सुटला. मी घरात आले. दारं खिडक्या पक्क्या लावून घेतल्या. हुरहुर वाढली माझी. काहीच कळायला मार्ग नव्हता. कशीबशी कॉफी घेतली. आभाळ दाटून आले होते. अंधारून आलं आणि अचानक वीज चमकली आणि पाऊस सुरू झाला. मनात भीती वाटायला लागली. बाहेर मरणाचा पाऊस सुरू झाला. आज अवस आहे. अचानक आठवण झाली. तेवढ्यात लाईटही गेले आणि काळजात धस्स झाले. मनात वेगळीच भीती निर्माण झाली. आज असं अचानक भीतीचं काहूर दाटून येणं हे बरोबर नाही. हे काहीतरी वेगळं आहे असं राहून राहून वाटत होतं. अमावस्या असल्याने बाहेर जास्तच अंधार होता. त्यात लाईट गेले त्यामुळे घरातही अंधार. वैरीनं चिंती ते मन चिंती म्हणतात ना. मनात नको नको ते विचार येत होते आणि भीती गडद होत होती. तेवढ्यात दार ठोठावल्याचा आवाज आला. आता कोण असेल हे? आता कसं शक्य आहे? अगदी एका मागोमाग एक विचार येणे सुरू झाले. दार ठोठावण्याचा आवाज सुरूच होता. दाराकडे जायला निघाले. दाराजवळ पोचताच लाईट आले आणि माझ्या जीवात जीव आला. कोण? मी विचारले. दार उघडेपर्यंत बाहेरच्याला चैन पडत नव्हती. जोरात वारा सुरू होता. पावसाची रिपरिप चालूच होती. बाहेरून काहीच उत्तर मिळाले नाही, पण दार वाजवणं सुरूच होतं. मी दार उघडलं. बाहेर पिऊनची बायको तिच्या 2 मुलांसोबत उभी होती. अगं तू आत्ता? मी म्हणाले. हो ताई, निघता निघता लय उशीरच झाला बघा. रिक्षा बी मिळेना, मग पोरांना घेऊन पायीच पटपट आले बघा. लईच उशीर झाला आहे हो ताई, ती म्हणाली. हो हो, अगं घरात तर ये की सगळं इथेच बोलशील, मी तिला म्हणाले. ती घरात आली. तसंच घरातलं वातावरण बदलल्यासारखं वाटलं. घरात वेगळंच वातावरण तयार झालं होतं. वेगळाच दर्प येत होता. वाराही सुटला होता. बाहेर अगदी अंधारून आलं होतं. ती अगदी छान तयार होऊन आली होती. गजरा, नीटशी साडी, पावडर, ठसठशीत कुंकू, गालांवर आणि ओठांवर थोडीशी लाली लावली होती. मुलांनाही नवीन कपडे घातले होते. तिला बसायला सांगून मी किचनमध्ये गेले. मी विचार करत होते की हिला जेवायला तर त्या दिवशी बोलवलं होतं. आज तर मी स्वयंपाकही केला नाही. आता काय करू? पण किचनमध्ये सगळा स्वयंपाक होता.
खीरपुरी, बटाट्याची भाजी, कोशिंबीर, भजे, पापड मलाही बघून नवलच वाटले. पण मन पार आनंदून गेलं. तिला पाटावर बसवलं, हळदी कुंकू लावलं, तिला छान ताट वाढून मुलांनाही जेवायला बसवलं. तिघही पोटभर आनंदाने जेवले. तिच्यासाठी ठेवलेली साडी चोळी देऊन ओटी भरली, मुलांना खाऊ दिला, तिने नमस्कार केला. मन आणि डोळे भरून आले होते तिचे. मुलांचा खाऊ बघून तर ती आणि मुलं अगदी आनंदून गेले होते. ती जायला निघाली. जाता जाता म्हणाली, ताई, लई छान वाटलं. तुमच्या भेटीसाठीच थांबली होती बघा. आता मला निरोप द्या, जाते मी. मला विचित्र वाटत होतं सगळं, पण कळत नव्हतं की कळून वळत नव्हतं, काही समजत नव्हतं. ती कुठेतरी दूर दूर जाते असं वाटत होतं. मी तिला दारापर्यंत सोडायला गेली तेव्हा बाहेरचा अंधार कमी वाटत होता. वाराही जरा कमी झाला होता. ती चालत होती आणि मी तिला पाठमोरी बघत होती. बाहेर पडल्या पडल्या ती थोड्या वेळात चालत चालत दिसेनाशी झाली. मी मागे वळली. पाऊस वारा थांबला होता. दिवे लागण्याची वेळ झाली होती. मी देवघरात आणि तुळशीजवळ दिवा लावला. मला फार थकवा आल्यासारखं वाटत होतं. डोकंही जड झालं होतं. मग मी थोड्याच वेळात झोपली. आपल्यासोबतही काहीतरी विचित्र घडलं असं सतत वाटत होतं. फोनच्या आवाजाने जाग आली. सकाळ केव्हाच उलटून गेली होती. ऑफिसमधल्या मैत्रिणीचा फोन होता. अगं, काल कुठे होतीस? किती फोन केलेत तुला, नॉट रिचेबल येत होता. होतीस कुठे तू? बरी आहेस ना? 4 दिवस झाले ऑफिसमध्ये नाहीस तू. ताप कमी झाला का? मी काल आले होते तुझ्याकडे, खूप आवाज दिलेत, पण कोणीच दार उघडेना. मग फोन केले तर फोनही नॉट रिचेबल. अगं बोल ना, मी विचारते तुला काहीतरी. मैत्रीण वैतागून बोलत होती. अगं हो सांगते, पण तू बोलू तर दे मला, तुझे प्रश्नच संपत नाहीये. मी तिला म्हणाले. हां बोल. मैत्रीण म्हणाली. अगं, मी घरीच होते. तू केव्हा आली होती? काल बरं वाटत होतं, पण काहीतरी विचित्र घडतंय असं वाटत होतं. अगं, वारा, पाऊस, त्यात लाईटही गेली होती, म्हणून कदाचित रिंग ऐकू आली नसेल. तुला माहितीये का, ती पियूनची बायको आणि मुलं, त्यांना 4-5 दिवसाआधी बोलवलं होतं जेवायला, पण ते काल जेवायला आले होते. मला तर काही सुचत नव्हतं, पण माहित नाही कसा काय काल स्वयंपाक होता सगळा. मग तिची ओटी भरली, जेवणही झाले, मुलांना खाऊ दिला. तिघही फार आनंदाने तृप्त मनाने घरी गेल्यासारखे वाटले मला. मीही एकदमच सगळं बोलून गेली. काहीतरीच काय बोलते, ते कसं शक्य आहे? एकतर काल अजिबात पाऊस नव्हता, मी आले होते ना, आणि ती पियूनची बायको ती कशी येईल? तुला काहीच माहिती नाही अगं. त्या दिवशी, म्हणजे ज्या दिवशी ती तुझ्याकडे येणार होती ना, त्याच दिवशी तिचा फार भयानक अपघात झाला होता. सगळ्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं होतं, पण काही वेळातच मुलांनी दम सोडला म्हणे, आणि काल तीही गेली अगं, कायमची. म्हणून मी तुझ्याकडे आले होते. ऑफिसमधले सगळे काल पियूनकडे जाणार होते. तुला खूप फोन केलेत, पण तू घरी नाहीस असं वाटलं, म्हणून मी एकटीच गेले. हे बघ, आता जास्त विचार करू नको. घडणाऱ्या गोष्टी घडून जातात. आपल्या हातात काहीच नसतं. तू स्वतःची काळजी घे, आणि काही वाटलंच तर मला फोन कर. संध्याकाळी येतेच मी, भेटून बोलूया मग. चल बाय, मैत्रीण म्हणाली. तिचं हे सगळं बोलणं ऐकून मी तर सुन्नच झाले. ती घरी आली होती. आणि तिचं मन कदाचित अडकलं असणार. ती जाता जाता तिचा आणि मुलांचा आनंद घेऊन गेली. आता लक्षात येतंय, म्हणूनच ती एवढ्या पावसातही कोरडीच होती. तर ही कथा तुम्हाला कशी वाटली हे नक्की कळवा, आणि अशा छान छान कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.